नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे मोस्ट अवेटेड फेस्टिवल काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये 2025 वर्ष आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं. आणि या वर्षामध्ये आपल्याला काय काय नवीन गोष्टी पाहायला मिळतात ते आपण नक्कीच जाऊन पाहूया. विविध राज्यातून इथे स्टॉल लागलेले आहे आणि विविध असे आर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाची शेवटची तारीख असणार आहे 2 फेब्रुवारी आणि वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. लेट्स गो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल लागलेला आहे आणि हा गेट आहे. 25वं वर्ष आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं. हे बघा, हे पहिलं इन्स्टॉलेशन आहे वुमन एम्पॉवरमेंट. खूपच सुंदर पैकी बनवलेलं आहे. इकडे केक बनवलेला आहे गाडीचा. 25वं वर्ष आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवलचं. हे पाहू शकता. हे बघा मित्रांनो, मध्ये आहे ना पूर्ण इन्स्टॉलेशन लावलेलं आहे आणि साईडने आहे ना हे बघा स्टॉल लागलेले. हाऊस ऑफ हँडलूम. हे बघा महाराष्ट्राचं आहे, हँडलूमचा स्टॉल आहे. हेलो हाय. बघा या ताईंकडे साडीज आहे आपल्या. साड़ीज हैं, ड्रेस मटेरियल्स हैं, दुपट्टास भी हैं. अच्छा. एंड हैंडमेड कलमकारी. अच्छा कलमकारी हँड पेंटेड आहे. हे बघा. आणि हे बघा विविध ये क्या है? ये है बेबी कुर्तास, मेंस और मेंस कुर्तास भी हैं. सब हैंडमेड है. सब हैंडमेड है. सब हैंडमेड. हैंडलूम का है. सब. आप कहाँ से आए हो? कोलकाता. हम एक्चुअली आंध्रा से हैं. ओके. लेकिन हमने कोलकाता नगरी के लिए एक साड़ी भी बनाया है. हाँ. माई सिटी माई साड़ी जो एक कॉन्सेप्ट है. अच्छा. तो कोलकाता को हमने साड़ी में डाला है. वाह, बहुत ही खूबसूरत. सब स्टार्ट होते हैं 2000-6000 ऑनवर्ड. अच्छा. आता आपण 108 नंबर स्टॉल पाहिला आणि आता 109 वरती आलोय. 109 वरती या दादांकडे ना कश्मीरी आहे क्या? कश्मीरी है. हे बघा, कश्मीरचं सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. आप कश्मीर से आए हो? और जो पश्मीना है उसका क्या प्राइस रेंज है दादा? पश्मीना का 40,000 है और जो एंड है वो 3 लाख 4 लाख 5 लाख. अच्छा, 3 लाख 4 लाख तक जाता है. हमारे पास साड़ियाँ हैं, एक्सक्लूसिव साड़ियाँ हैं. हाँ. 40,000 50,000 40,000 50,000 के रेंज में साड़ियाँ है. 1 लाख की भी है साड़ी. 1 लाख की भी है. दिस वन इज 65,000. कौन सी वाली? ये वाली. द वर्क ऑन इट ये इज बघा. 6 months वर्क. अरे बापरे, याला 6 महिने लागले कारीगरला बनवायला. ट्रेडिशनल ट्री ऑफ कश्मीर चनार. अच्छा. द लीफ ऑफ दैट वेरी ट्री. ओके. एम्ब्रॉयडर्ड ऑन दिस साड़ी. अच्छा, इसको बनाने में 6 महीना लगा. वाह, ये 65,000 की है. स्टोर्स वगैरह है बघा, स्टोर्स है, गिफ्टिंग स्टोर्स है. वाह. तर तुम्हाला कश्मीर हाथ का काम है और स्पेशल हैंड्स ऑफ कश्मीर एक ग्रुप है जिसमें प्युअर हँडलूम लाए हो आप. प्युअर हँडलूम आहे बघा, खूप सुंदर आहे. जर तुम्हाला काश्मीर रिलेटेड काही ऑथेंटिक हवं असेल तर स्टॉल नंबर 109 आहे या दादांचा, नक्की विजिट करा. थँक्यू दादा. स्टॉल आहे तळेगाव फार्म्स, महाराष्ट्राचं आहे, पुण्यामधनं आलेले. अच्छा. अच्छा, मध आहे. विविध प्रकारचं मध आहे. ए टू गिव गाईचं आहे. क्लासिक आणि चिवडा वगैरे. आणि तुम्ही पुण्यामधनं आला का? मुंबईमध्ये. अच्छा अच्छा. हे बघा, आणि इकडे सर्व आपण हे बघा डिस्प्ले लावतायत. आणि बघा आता शॉपिंग पण चालू झाली आहे लोकांनी करायला. काहीतरी ऑथेंटिक कलेक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्टार्ट झालंय काळा घोडा आर्ट फेस्टिवल आणि कस्टमर सुद्धा यायला लागले खरेदी करायला. तो 7 नंबर स्टॉल आहे त्या ताईंचा. बघा इथे बोरोसिलिकेटचं आहे हे सर्व बनवलेलं. बोरोसिलिकेटचं या दादांनी बघा युनिक गोष्टी आणलेले. घंटी आहे, हा बरंच काही आहे. आणि आपण कुठून आलात? कहाँ से आए हो आप? दिल्ली से. ओके, यू आर फ्रॉम दिल्ली. ओके ओके. हे बघा सुंदर अशी आर्ट आहे. आणि काय प्राइस रेंज असेल दादा यांची? स्टार्टिंग प्राइस क्या होगी? छोटे प्राइस ये 100 से स्टार्ट होगा. ये 100 से स्टार्ट होगा. अच्छा. हे बघा मिरच्या वगैरे पण बनवलाय, निंबू मिरची पण आहे. अच्छा. ओ वाव. घर के बाहर लगाया जाता है. अच्छा, ये भी बोरोसिलिकेट का है. ये बेल है, गणपति बेल. अच्छा, गणपतीचे बेल आहे. इसे दिया फॉर यूज. हा, दिवा गणपति. खूपच सुंदर असं कलेक्शन. दिस इज कॉक, कैमल्स, हॉर्स, डक्स, एलिफेंट्स, बुल्स, ऑल व्हरायटी आहे. दादांचं कार्ड आहे. जर तुम्हाला यापैकी जर बोरोसिलिकेट रिलेटेड काही जर हवं असेल ऑथेंटिक कलेक्शन तर तुम्ही या नंबरवरती या दादांना कॉन्टॅक्ट करा. 1850 ऑल साइज अवेलेबल है, सब साइज मिल जाएगा, सर्व साइज मिल जाएगा. वो सामने लगा है वो क्या? साड़ी और रेडीमेड ब्लाउज है ना, स्लीवलेस है. कौन सी साड़ी है वो? स्लीव वाले भी है. ये राजस्थान की है क्या? हाँ, बिल्कुल. अच्छा, ये कौन सा है? फैब्रिक कौन सा है? कुछ वो मॉडल सिल्क में भी चंदेरी भी एक अच्छा, मिक्स कलेक्शन है. मिक्स कलेक्शन आहे बघा या दादांकडे. हे बघा
आणि क्रिस्टल डिझाईनचं पण आपण पाहिलंय, बाजूबाजूलाच आहे दोन्ही स्टॉल. शेअरिंग मध्ये 107 नंबर हे स्टॉल होतं. उत्तर प्रदेश भावना. आणि हे पूर्ण सॅरेमिकचं आहे. सॅरेमिक काय ना हे, मार्बल काय, हे बघा मार्बलचं आहे सगळं हे कलेक्शन. सुंदर स्टॉल लावतायत. हे बघा इथे असे बॉक्स वगैरे आणि हे बघा अशा हत्ती वगैरे बरंच काही. हे बघा असे चेस बोर्ड आहे. हे चेस बोर्ड कितने काय दादा? 1200 रुपयाचे. कॉइन्स पे. हा वुडन काय ना, मार्बल काय, हे सब मार्बल काय. अच्छा, राजस्थानवरून आलेले 104 नंबर स्टॉल आहे. राजस्थान से हो, राजस्थान वरून आलेले. राजस्थान से क्या लाए हो आप? साड़ीज, फैब्रिक साड़ीज, फैब्रिक साड़ीज. और वो सब जो आपने पीछे लगा है वो हैंड पेंटिंग है, हैंड पेंटेड है. हैंड पेंटेड है बघा, हैंड पेंटेड दुपट्टा है. कितना 2.5 मीटर बघा, हाँ 2.5. 2.5 मीटर. कैसे मीटर देते हो? ये 650 से लेके 2100 तक. 650 पासून 2100 पर्यंत आहे हे बघा फॅब्रिक. आणि हे दादा आले राजस्थान वरून. 104 नंबर स्टॉल आहे. हेल्प डेस्क सुद्धा आहे. जर तुम्हाला जर कोणते स्टॉल हवा असेल, काही समजलं नसेल कुठे जायचं वगैरे, तर इथे हेल्प डेस्क सुद्धा ठेवलेलं आहे. स्टॉल आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्रातून आलेलं आहे आणि पूर्ण डेनिमचं कलेक्शन आहे. बघू शकता हे पूर्ण डेनिमचं कलेक्शन आहे. या दादा बॅग्स वगैरे, Transfer later, I know you. Nothing to worry. छोटे छोटे पाउच पण आहे बघा डेनिमचे. हे सब डेनिम का आहे ना? हाँ सब डेनिम का है। डेनिमचं वॉशेबल आहे बघा. 650 आहे. एक सैनिकी है। हा हे बघा सुंदर आहे, युनिक कलेक्शन. बघा असे टॉट बॅग सुद्धा आहे बघा. 104 नंबर आणि वेस्ट बेंगॉल वरून आलाय बघा. बेंगॉलचं कलेक्शन आहे. काय में बना हुआ है? ब्रास, Russian copper and ceramics. ब्रास आणि कॉपर आणि सेरामिक यामध्ये बघा. कडे वगैरे आणि बघा युनिक युनिक आहे. अँटिक कलेक्शन आहे थोडं. आणि हे दादा आले वेस्ट बेंगॉल वरून. सुंदर, वेस्ट बेंगॉल से आहे. सुंदर सुंदर अशी इयरिंग्स पण आहेत. हे लाइट वेट होता है. हाँ ये बघा लाइट वेट है. बहुत हल्का है। अच्छा, और ये यूनिक कलेक्शन है, थोड़ा एक्सक्लूसिव लग रहा है, अलग है. थैंक यू. She's the designer। या हेलो. एक मिनट। अच्छा, नक्की विजिट करा. 101 नंबर स्टॉल आहे. Please Thank- follow us on Instagram, Meghna1691। Thank you। शुअर, थँक्यू. हे बघा फॉरेनर्स सुद्धा आलेले आहेत हे बघा शॉपिंग करण्यासाठी. आणि बघू शकता असं काही एक्सक्लुझिव्ह कलेक्शन असेल ना तर त्यांना सुद्धा हवं असतं, तर म्हणून ते घालून वगैरे बघतायत. पण त्यांना आवडलं ना तर ते बार्गेनिंग सुद्धा करत नाही, लगेच घेऊन टाकतात. मित्रांनो 100 नंबर स्टॉल आहे आणि इकडे ना लहान मुलांचं कलेक्शन आहे. आपल्याला या प्रदर्शनामध्ये काळागोडा आर्ट फेस्टिवल मध्ये लहान मुलांचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आणि कॉटननी बनवलेलं आहे, कॉटनचं आहे ना सगळं, कॉटनचं आहे बघा सगळं. बेबीसाठी, किड्ससाठी. किती वयोगटापर्यंत आहे दादा? 12 month, 12 years. 12 years. प्राइस रेंज किती पासून स्टार्ट होते? 1000 पासून स्टार्ट होते. 7-8,000. ओके ओके. हे बघा. आणि बऱ्याचदा असं होतं प्रदर्शनामध्ये आपल्याला किड्सचं कलेक्शन पाहायला मिळत नाही, पण या दादांनी या घेऊन आलेलं आहे. 100 नंबर स्टॉल आहे. स्टॉल नंबर 100 लक्षात ठेवा मित्रांनो. हे 98 नंबर स्टॉल आहे. इथे आपल्याला ना परफ्युम्स पाहायला मिळतील. हे बघा इथे विविध प्रकारचे परफ्युम्स आहेत. हे बघा मित्रांनो, आता आपण आहे ना इथं पूर्ण स्टॉल हे कव्हर केले आणि आता आपण पूर्ण स्टॉल पहिले कव्हर करण्यात नंतर आपण इन्स्टॉलेशन पण पाहणार आहोत काय काय इन्स्टॉलेशन आहे. हे बघा इकडे जे आहे ना महाराष्ट्र टुरिझमचं आहे. हे ऍक्च्युली मुंबईसाठी आलेलं नवीन ऑडिओ गाईड आहे. अच्छा. तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्पेसने जाऊ शकता. इंग्लिश, हिंदी, मराठी मध्ये झालेलं आहे. आता अच्छा. हे गेटवे ऑफ इंडिया फ्लोरा फाउंटनसाठी अच्छा नवीन टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिकली जिओ ट्रिगर होऊन तुम्हाला ते ऑडिओ सुरू होतं. तुम्हाला अच्छा. क्लिक करायची गरज नाही. तुमच्या बरोबर हा कॅम्पेनियन सारखं इम्पॉस होतो. अरे वा सुंदर. मग तुमचं सगळीकडे आहे ना सगळीकडे? आता हे आम्ही सुरू केले. आता आमचं दुसरं फ्लोरा फाउंटन टू CFP त्यामध्ये VT पर्यंत सुरू आहे. विटी पर्यंत हे show. बघ आमचा एलिफंटाला आणि अजून बॉलिवूड साठी अच्छा. 4 आता ऑडिओ गाईड आमची. अच्छा अच्छा. तुमचं हे न्यू ट्रेंड फॉर अ न्यू जनरेशन. हा. दे वॉन्ट टू एक्सप्लोर ऑन देअर ओन. हे तुम्ही स्कॅन करू शकता तुम्ही. बरोबर. हे मित्रांनो स्कॅन करा आणि तुम्ही याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता आणि डिटेल मध्ये. आमची ही कंपनी जरूर घ्या, गुंज इंडिया ही कंपनी. अच्छा. मी आता महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी ऑडिओ गाईड आहे. पुण्यामध्ये शनिवारवाड्याला मी दिलेलं आहे, केळकर म्युझियमला दिलेलं आहे, त्यानंतर नाना फडणीसवाडा, सातारा, औरंगाबादला मी दिलेलं आहे. अच्छा. आणि आम्हाला असं करायचं की नवीन पिढीला त्यांच्या पद्धतीने इतिहास हा. हेरिटेज एक्सप्लोर करण्यासाठी बरोबर. पाहिजे. त्याला कुठला डिव्हाइस नाहीये. जेव्हा तुमची लँग्वेज सिलेक्ट करा, स्पीड सिलेक्ट करा आणि फोटो काढा, शेअर करा. सो इट्स लाईक
खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जनरेशन नुसार ते चेंज पण होत आहे. बरोबर, आपलं ओल्ड टुरिझम नाहीये स्ट्रक्चर, कारण आता युरोप मध्ये गेलं की प्रत्येक टुरिस्ट हा ऑडिओ गाईड घेऊन येतो. आपल्याकडे हा. त्याची व्यवस्था नाही व्यवस्था नाही. म्हणून आम्ही ही केलेली व्यवस्था आहे. वा, सुंदर सुंदर. इट फॉर नेक्स्ट जनरेशन. आणि काळाची गरज आहे. एक्झॅक्टली नेक्स्ट जनरेशन. गुड, चालेल. हे बघा, कॅन कॅरी वन विथ. हा, थँक्यू. आंध्र प्रदेशचे स्टॉल आहे बघा. आंध्र प्रदेशचं बरंच काही आहे या साईडला आपल्याला पाहायला मिळतंय. हे बघा, लॅम्प्स आहे आणि इथे विविध प्रकारचे आर्ट्स है. इस आर्ट को क्या बोलते हैं दादा? चित्रकार बोलते. अच्छा, वेगळे आहे बघा. ये सब पेपर पे किया हुआ है क्या? हाँ, लेदर पे किया हुआ है. बकरे का खाल है, उसके ऊपर बनाया है. अच्छा, हे बघा, हे तर मला माहितच नव्हतं. मला वाटलं हे पेपर आहे, पण ऍक्च्युली बकऱ्याची खाल आहे. लेदर म्हणजे त्याच्यावरती केलेलं आहे. खूपच सुंदर, वेगळं काहीतरी आहे. म्हणजे सहज बघितलं तर आपल्याला कळत नाही, पण जेव्हा आपण विचारलं तेव्हा आपल्याला कळलं ते काय काय आहे आत. 95 नंबर स्टॉल आहे. राजस्थान वरून आले. बेडशीट है सर सोफा थ्रो सोबत हुए. सोफा पे डाले. अच्छा, सोफा बेड आणले काय? और बेडशीट कैसा है? सिंगल बेड, डबल बेड? ये जो दोहर है ये सी कंफर्टर ये कंफर्टेबल है. है, ये फुलटेड बेड कवर है. अच्छा, ये बेड. और क्या प्राइस रेंज से चालू होता है? बेडशीट हाँ? 1100 से 1100 विथ पिलो कवर? विथ पिलो. सिंगल, डबल? सिंगल. सिंगल. अच्छा, और सब मिल जाएगा. क्वीन सब साइज, मिल किंग साइज सब है. इकडे ना राजस्थानचे फुटवेअर आहे बघा. राजस्थानचे विविध प्रकारचे जुटीज आहे इकडे या स्टॉल वरती. 750 का पेयर है. और ये ऑक्सिडाइज वाला ये सब 750 का पेयर. सब 750 का आहे. हे बघा, सगळे 750 चे आहे बघा. विविध प्रकारचे जुटीज. हे सॉफ्ट टॉयज आहे आणि हे आले तमिळनाडू. हे बघा, इको फ्रेंडली आहे. मोस्टली जे आहे ना, इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे. हे लहान मुलांना चायनीज देण्यापेक्षा हे बेस्ट आहे. हे बघा, सुंदर. 91 नंबर स्टॉल आहे. इकडे पण ज्वेलरीचा स्टॉल आहे बघा. आणि इकडे आपल्याला ना फॅब्रिक ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी. हे बघा, हँडमेड ज्वेलरी. ब्रासची आहे का ही? ब्रास, बघा, ब्रासची आहे. इको फ्रेंडली, स्किन फ्रेंडली आहे. थोडी बेसिकली सुंदर. आणि सर्व जे वैशिष्ट्य हे आहे की हँडमेड आहेत. आणि ती फॅब्रिक आहे का? ती फॅब्रिक आहे. फॅब्रिकची ज्वेलरी लाईट वेट असते आणि सध्या ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि इकडे सगळे इयरिंग्स वगैरे पण लावलेले आहेत. आणि पुण्याचे आहात तुम्ही? पुण्याहून आहात? अच्छा, वा, ती वारली मध्ये मी नवीन कलेक्शन काढलंय. अच्छा हे तुम्ही बघू शकता की वारली आपण साडी वरती, ड्रेसेस वरती बघतो. अच्छा. तर आम्ही ब्रास हा, हे फर्स्ट टाइम पाहिलं मी असं ज्वेलरी मध्ये वारली प्रिंट. त्याच्यामध्ये हे केलंय. हे बघा, ट्रायबल आर्ट आहे. त्यांची लाईफ असते ती आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि इयरिंग पण खूप सुंदर आहे. काहीतरी एकदम युनिक कलेक्शन आहे, एक्सक्लुझिव्ह आहे. खूपच सुंदर सुंदर आहे हा. काहीतरी वेगळं आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं एक्सक्लुझिव्ह हवं असेल तर या स्टॉलला तुम्ही नक्कीच आला पाहिजे. स्टॉल नंबर आहे 91. बघा, बसण्यासाठी सुद्धा इथे सुविधा आहे. पूर्ण पहिला दिवस आणि एवढी गर्दी झालेली. इथे मणिपूरचं कलेक्शन आहे बघा. मणिपूरचं आहे. मणिपूरच्या बॅग्स वगैरे, हस्तशिल्प मणिपूर. बघा, पटचित्र सुद्धा आहे. पट्टचित्रवाले सुद्धा आलेले आहेत. ओडिसाचं फेमस पटचित्र सुद्धा आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. कैनवास का 3 लेयर कॉटन क्लॉथ का आप पेस्ट करके ये हैंडमेड पेपर है. अच्छा, ये 24,000 24,000 है. इसको बनाने में कितना टाइम लगता है? 2 months का. 2 months, 2 महिने लागतात बघा. पटचित्र आहे. आणि हे वाला खूप बारीक काम केलंय बघा. हे तर खूप बारीक काम केलेलं आहे. सुंदर सुंदर आहे बघा. राजस्थान वरून आले. पिचवाय आर्ट घेऊन आलेले आहे बघा. ते बघू. हा, रामायण. अच्छा अच्छा, हे आपल्या हिस्ट्री, मायथॉलॉजिकल स्टोरी आहे. ठीक आहे. हे बघा, आणि हे बघा विविध प्रकारचे असे आर्ट आहेत. हे राजस्थानचे लेदर आहे. तर आपण आता दादांना विचारूया इकडे काय काय आहे. हमारा खुद का बनाया हुआ है ये हाथ से. अच्छा, और ये प्योर चमड़े का बना हुआ. प्योर चमड़े का. तो ये कौन सा चमड़ा यूज किया जाता है? क्रोकोडाइल लेदर या कौन सा ऐसा? गोट का होता है. गोट बक का. का होता है. अच्छा, कैमल होता है. कैमल लेदर भी होता है. सबसे अच्छा कौन सा होता है लेदर? कैमल लेदर का होता कैमल लेदर अच्छा होता है, कॉस्टली होता है.
तो इसका क्या प्राइस रेंज है इन सभी सबका? का अलग अलग प्राइस, जैसे 950 का है, ये अच्छा ये 950, ये ऑक्सीडाइज वाला है ना? 1050 का है, अलग अलग रेंज 1050 से स्टार्ट हो जाता है ऑन एंड ऑफ. 850 से स्टार्ट है. अच्छा वा, खूपच सुंदर आहे बघा. 850 पासून फक्त स्टार्ट आहे. हे 950 आहे ऑक्सिडाइज मध्ये. सुंदर आहे बघा. मध्य प्रदेशचं ट्राइबल आर्ट आहे इकडे. हे कशावर काढलेलं आहे? कैनवास के ऊपर बनाया हुआ है. अच्छा सुंदर है. इसको बनाने में कितना टाइम लगता होगा? 15 ते 20 दिवस लागतात. आणि काय किंमत आहे? प्राइस क्या होगा? 30,000. अच्छा सुंदर आहे. इकडे मध आहे. उत्तरांचल, बिहार, अच्छा अच्छा यूपी, अच्छा, वहां से आपने सब जगह से कलेक्ट किया है. पूरा इंडिया का है, राजस्थान, अच्छा महाराष्ट्र. भाई ऑर्गेनिक हनी के बारे में बहुत सुनता हूँ कि किस तरह से वो पहचाना जा सकता है कि ये ऑर्गेनिक है. So you basically the 3 साल के लिए हम लोग को सर्टिफिकेशन पहला मिलता है. अच्छा उसमें नो पेस्टिसाइड, नो केमिकल, वाटर अच्छा. टेस्टेड सब कुछ. उसके बाद you put the boxes on the thing, on अच्छा the farm. And because bees only roam 2 kilometers from their hive, हाँ their entire, if you do a 5-acre plot that is then certified organic, it's easy to understand how the certification. प्रोसेस. अच्छा लिपस्टिक लेते हैं ना, उसमें पेट्रोलियम जाता है. बघा केमिकल्स होता है. हाँ. तो ये सिर्फ बीज वैक्स का बना. अच्छा मधुमक्खी का जो मोम बनता उसका बना. उसका ये बनाया जाता है. हाँ. अच्छा ये बघा, ये पण है. इसका क्या प्राइस है? 100 rupees. 100 रुपीज. और ये आपका हनी कहाँ से स्टार्ट होता है? तो हमारा हनी इज फ्रॉम 260 to 660. 260 to 660. मला ऑर्गॅनिक हनी जर हवा असेल ना, मी स्वतः टेस्ट केला आणि याची टेस्ट आहे ना अप्रतिम आहे. तर हे बघा हा नंबर आहे, या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे हरियाणाचं आहे, तागंबा आर्ट. विविध प्रकारचं सुंदर असं आर्ट आहे. डायरी आहे, दिल्लीहून आलेले विविध प्रकारच्या डायरी. एक बड़े वाले कैरी बैग में इसमें तीनों में एक लिंक सब में चेक कर लेना अपने हाथ से. तो हाउ मच आर दिस? 350 रुपयापासून चालू. अर्बन मंकीचा पण हे स्टॉल आहे बघा, स्टॉल नंबर 50 आहे. तर विविध प्रकारचे कॅप मिळतात आणि हे ऑनलाईन सुद्धा मिळतात आपल्याला. हो. आणि काय प्राइस रेंज आहे दादा कॅपची? कैप्स आर 1100. 1100. ऑनलाईन सुद्धा मिळतात ना मंकी अर्बन मंकी. ऑफर है, बाय 2 गेट 1 फ्री. बाय 2 गेट 1 फ्री आहे. अरे वा सुंदर. वा हे बघा, हे बघा इकडे लिहिलेली आहे ऑफर बाय 2 गेट 1 फ्री. कॉइन पाऊच सुद्धा आहे, बाय 2 500 रुपयाला आणि 300 ला एक आहे. सुंदर. आणि टी शर्टची काय किंमत आहे? टी शर्ट 800. 800 डाउनलोड्स. तिथे पण ऑफर आहे बाय 2 गेट 1 फ्री. सर्वांवरती ऑफर ठेवली आहे. लहान मुलं सुद्धा आलेले आहे बघा काळा घोडा आर्ट फेस्टिवल मध्ये. फक्त आर्ट फेस्टिवल हे कला, लिटरेचर आणि बाकी सर्व आहे. आणि इथे लहान मुलांसाठी वर्कशॉप सुद्धा असतात बघा. स्कूल वरनं लहान मुलं. काही असे खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल लागलेले आहे, बघू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर भूक वगैरे लागली ना तर इकडे आहे ना, इकडे खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आहेत. हे बघा. आता आपण आहे ना काळा घोडा आर्ट फेस्टिवल मधले जे आतमध्ये जे स्टॉल आहे ते सर्व आपण एक्सप्लोर केलं. आता आपण बाहेर आलो. बाहेर सुद्धा इथे पण काही स्टॉल लागलेले आहेत, ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. नंतर आपण एक एक करून इन्स्टॉलेशन पाहूया. आणि हे कशाचं बनलेलं आहे, काय का बनावं हे? पाम फाइबर. हा पाम खजूर पत्ता, तालपत्ता. अच्छा, हे सर्व म्हणजे इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली, लाईट वेट आहे. लाईट वेट आहे, हलका आहे. विविध प्रकारची अशी ज्वेलरी आहे बघा इकडे, ते पाहू शकता. काहीतरी वेगळं आहे आणि एंटिक कलेक्शन आहे जे आपल्याला नॉर्मली बघायला मिळतच नाही कुठे. आणि पॉसिबल असतात कधी कधी अशा टाईपचे. आणि हे खूप बाहेरून विविध राज्यातून येतात. त्यामुळे आप कहाँ से आए हो? वेस्ट बंगाल आहे बघा, वेस्ट बंगाल वरनं आलेले बघा. 39. आणि हे आहे उत्तराखंड मधनं आलेले. उत्तराखंड से आए हो? उत्तराखंड का क्या फेमस लाए हो आप? एक तो हमारा सारा हैंडलूम का है, हैंडलूम का है, नेचुरल. पैटर्न है वो सारा कुमाऊनी पैटर्न है, इस अच्छा टाइप का हो गया। अच्छा. आप वो हैट वगैरह नहीं लाए हो, टोपी?
नाही है ना? ये हाँ ये है। अच्छा, हाँ ये टोपी है बघा, ये उलन का बनना है ना? सारा उलन उलन का है। हैंडमेड बना है सब। और क्या प्राइस है इनका? प्राइस अलग अलग है। 400 है। अच्छा, इनका अलग है। इनका अलग अलग आहे. हे बघा विविध विविध असे प्रकार आणले आहे बघा, छोटे छोटे गोष्टी. सारे हैंडमेड है। हे पण हँडमेड टॉयज आहे, राईट. चायनीज नाही आहे, इंडियन आहे, मेड इन इंडिया आणि उत्तराखंडचं आहे. बीएमसी महिला बचत गट आहे, इथलं स्टॉल आहे. आणि या ताईंच्या स्टॉलवर विचारूया आपण काय काय आहे. काय काय आहे ताई? नमस्कार ताई. सरस्वती यंत्र आहे आपल्याकडे अच्छा, हा. आणि ही आपली मुलगी आहे, तिने बनवलेली हँड अरे वा, पेंटिंग आहेत. सुंदर. आणि हे हँड पेंटिंग बनवलं. flowers आहेत, हे ह्या मॅडमनी बनवलेले आहेत अरे वा, स्वतः त्यांच्या हा. हाताने. Right. आणि या डॉल्स, किचन्स, हँडमेड हे सगळं हँडमेड आहे सर. अच्छा अच्छा. इव्हन ब्राउनीज काल रात्रीच बनवलेले अरे आहेत. वा, फ्रेश आहे ते. फ्रेश आहे. चॉकलेट्स आहेत. बघा बघा. आणि हे सरस्वती यंत्र हा. जे आहे ना सर, हे आम्ही हँडमेड काल बनवलेलं आहे, कार्डबोर्ड वर बनवलेलं आहे. अच्छा, हँड पेंट करून आम्ही बनवलेलं आहे. हे वेगळे आहे, हँड पेंटेड वाले आहेत. हँड पेंटेड वाले आणि हे मराठी महिन्यांचं पण खूप हो. सुंदर आहे. कितीला आहे? हे 100 रुपीजला आहे, हे 300, अरे वा, हे 150. सुंदर. वा. खूपच सुंदर मेन असं थॉट करायचं. सर हा आहे की सरस्वती यंत्र सगळ्यांच्या घरात पोहोचलं बघा बघा. हे कशाचं बनवलेलं आहे? मायक्रेन ना? वायर. हा, आणि मायक्रेनचं हे बनवलं. मोबाईल फक्त. अरे वा, सुंदर आहे. आणि हे पतंगाचं हा, पतंगाचं तोरण तोरण संक्रांत बनवलं. स्पेशल होतं. हा, बघा बघा, खूपच सुंदर आहे बघा. आणि सर्व मला इथे ना स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं पण आहे. आणि हे मॅग्नेट्स पण बनवलेले आहेत. हो, थँक्यू. थँक्यू. मॅग्नेट. वा, खूप छान. आणि तुम्ही इथलेच आहात, मुंबईचे? मी शिवडीला राहते. आमचं एफ साऊथ बचत गट आहे बीएमसीचा. अच्छा अच्छा. स्टॉल आहे बीएमसी महिला बचत कडनं, हे स्टॉल लागलेले आहेत, काही स्टॉल आहे. आणि इथे पण पाहू शकता तुम्ही, इथे बॅग्स वगैरे आहेत या ताईंकडे. आणि इकडे थोडं खाद्यपदार्थ पण सुद्धा आहे आपल्याला या प्रदर्शनामध्ये. नमस्कार ताई, आपल्याकडे काय काय आहे ताई? सर माझ्याकडे ऑलमोस्ट सर्व मिलेट्सचे पदार्थ आहेत. मिलेटचे आहेत. अरे वा, सुंदर. 2023 मिलेट इयर म्हणून घोषित केला होता मोदीजींनी. लक्षात घेऊन आम्ही सगळं जे काय बनवले ते. अच्छा अच्छा. हे काय काय आहे मग? हे आपल्या गव्हाच्या पिठाचे कुकीज आहेत. अच्छा, हे कितीला? बाजरीवरले 120 रुपये. हे शुगरलेस आहेत का? शुगरलेस. शुगरलेस आहेत. नाही शुगर आहे पण शुगर आहे पण गुळाचं प्रमाण जास्त आहे. अच्छा अच्छा. आणि इथे आपल्या मकावडी आहे. मक्का वडी आहे. मुलं जे बाजरा खातात हा, त्यांच्यासाठी हे उपयुक्त ऑप्शन आहे बघा. बाजरा वडी हे गव्हाच्या पिठाचे सर्व बनवले. अच्छा, त्याच्यामध्ये आम्ही मैदा वापरत नाही. मैदा वापरला नाहीये, नो मैदा. पाम तेल पण नसेल. व्हेजिटेबल अरे व्हेजिटेबल व्हायला म्हणजे हेल्दी स्नॅक्स आहे मिलेट्स. वा, सुंदर. आपण ऑनलाईन सुद्धा करता का ताई? नाचणीची चकले आहेत माझ्या. अच्छा, नाचणीचे चकले हो. बघा, हे कार्ड आहे. महिला बचत गट आहे. ते 15 ऑगस्टच्या दिवशी माझा अरे वा, सुंदर सुंदर. कॉंग्रॅच्युलेशन. टाकून चम्मच घी टाकून अच्छा, पुरण बनवायचं नाही म्हणलं तर आपल्याला लाटायचं. वा, म्हणजे जे सर्व्हिसला महिला वर्ग जे आजकाल खूप बिझी असतात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. ते कर्नाटकाची शिल्पकला पाहायला मिळते इथे. कौन सा आर्ट है? बिदरी क्राफ्ट. ये काय का बना हुआ है, क्या है? मेटल है, इसके ऊपर चांदी का काम किया हुआ है. अच्छा, मेटल के ऊपर चांदी का काम किया है. ब्लैक वगैरह नहीं होगा ये? वैसी रहेगा. वैसे ही रहेगा लाइफ टाइम. सुंदर. और इनका प्राइस क्या है, इनसे चालू हो जाता है? 200 से लेके 5,000 तक. अच्छा, 200 रुपए से चालू हो जाता है. सुंदर. ये कितने का? 1,000 का आहे. अच्छा, आपल्याला बॅम्बूचं सगळं पाहायला मिळत आहे बघा. खूपच सुंदर आहे बॅम्बूचं. आणि बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची अशी डायरी पण बनवलेली आणि सर्व हे बॅम्बूचं आहे. सुंदर आहे बघा. आणि अशा प्रकारचे लॅम्प सुद्धा आहे, खूपच सुंदर आहे. आणि हे पेन पण आहे. राजस्थानचं आहे, राजस्थान महाराष्ट्राची ज्वेलरी आहे बघा. हे पूर्ण इयरिंग्स आहे तिकडे. ये चांदी में, ये स्टोन वाला है ना, सेमी रियल स्टोन है, सेमी प्रेशियस है, जड़ाओं का काम है. रियल स्टोन है ये? रियल स्टोन है, सेमी प्रीशियस नहीं है, रियल स्टोन है. रियल स्टोन. इसका क्या प्राइस है? पेरिडोट है, तंजीरेनाइट है, पेरिडोट है. अच्छा, 1200 1200 का. ओके, रियल स्टोन है बराबर. ये फ्रोज है. हाँ, ये वो सलमान खान डालता है वाला ना? वही है. स्टोन का है, स्टोन का है ये सब, स्टोन का है क्या? अच्छा, वो एंटिक वाला वो कैसा है? वो चांदी का है. वो चांदी का आहे. हे बघा, या दादांना असे अवॉर्ड भेटलेले जे आहेत ना, ते सुद्धा इकडे आलेले प्रदर्शनामध्ये स्टॉल लावलेले. फॉरेनर्स लोक भरपूर आलेले तिथे शॉपिंग करण्यासाठी. आणि इकडे बघितलं मुंबई पोलीस करून लिहिलेलं आहे. हे कसं कॅनव्हास वर केलंय का?
कॅनव्हस वर पेंटिंग आहे का? कॅनव्हास कॅनव्हस वर पेंटिंग केलेली आहे बघा. सुंदर सुंदर आर्ट आहे. ऊपर कभी महाराष्ट्र से आए हो और ये क्ले का है? सब क्ले का है, सब क्ले का है. हाथ से बना हुआ है, नो मशीन्स. नो मशीन, सर्व हाताने बनवलेलं आहे. हात मागा. एनजीओ. ओके, एनजीओ में. यस. एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. नक्की. मध्य प्रदेशचा आर्ट है. आणि एक कशाची ज्वेलरी आहे? कैसे बना हुआ है? ये मिट्टी का बना है. मिट्टी का है. हाँ, अच्छा. इसको फायर करके तो पॉटरी का प्रोसेस होता है, हाँ. वही है. क्ले का Hand है, paint क्ले किया का है. है. हाँ, अच्छा. natural clay है. ओके, इसका आपने डिस्प्ले बहुत अच्छा किया है. Thank you. पश्चिम बंगाल शांती निकेतन. त्याचा वुडन काय क्या? सगळं वुडनच आहे बघा. सर्व लाकडाचं आहे. सुंदर सुंदर बनवलं आहे. एक 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 खूपच छान आहे. एक स्टॉल आहे कर्नाटकाचे वुडन टॉयज आहे इकडे पाहू शकता. ठीक है, And बसता है these क्या? come with like a lot of activities as well. So कैसे बजाते हो? एक बताओ. this is also 300. So it has like a lot of activities Oh. like this, some scratch Wow. cards, some stickers. Sure. सुंदर. इसका क्या प्राइस है? अलग अलग है सर, 2900 से स्टार्टिंग है। 2900 से स्टार्टिंग है. ये इंस्ट्रूमेंट को क्या बोलते हैं? जेन्सुया. उत्तर प्रदेशचं ब्लॅक पॉटरी सुद्धा आहे बघा. सुंदर आहे. बघा, ताम्र कास्य हस्तकला आहे या दादांकडे. हे सर्व तांब आणि कास्यामध्ये बनलेले आहेत इयरिंग्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सगळे स्टॉल आता आपण पाहिले आणि आता आपण आतमध्ये जाऊन इन्स्टॉलेशन पाहणार आहोत. हे बघा, हा काळा घोडा आहे आणि अस्सलवाला जो काळा घोडा आहे ज्याच्यावरनं नाव पडलं तो राणीच्या बागेत आहे. आणि हा नंतर इथे लावण्यात आला स्प्लिट ऑफ काळा घोडा. इकडे येण्यासाठी आहे ना मित्रांनो, गुगलवरती तुम्ही काळा घोडा स्टॅच्यू टाकलं ना तरी तुम्ही इथे सहज येऊ शकता. आता आपण जाऊया, इन्स्टॉलेशन बघूया. पहिलाच दिवस आहे आणि गर्दी किती झाली बघा. यंगस्टर लोक जे आहेत ना सर्वात जास्त इकडे येतात. मोस्टली सेल्फी वगैरे काढण्यासाठी जास्त येतात. हेरिटेज वॉक साठी पण लागलेलं आहे. बरेच सर इथे आहेत आणि तुम्ही हेरिटेज वॉक करू शकता आणि फ्री मध्ये. पूर्ण मुंबईची माहिती, बस टूर सर्व काही तुम्हाला हे जोपर्यंत 2 फेब पर्यंत फेस्टिवल आहे ना तोपर्यंत तुम्हाला हे सर्व फ्री मध्ये मिळणार आहे. क्या प्राइस से चालू होता है आपका बैग? 100 से लेके 600 तक. 100 रुपयापासून. हँडमेड आहे. कहाँ से? वेस्ट बंगाल से हो? मुंबई से हो? अच्छा अच्छा. मेड ज्वेलरी आहे. लाईट वेट आहे. हे काय का फॅब्रिक काय आहे? तुमच्याकडे पण तेच आहे ना, बॅग्स वगैरे आहे ना? आणि हे रेझन आर्ट आहे. हे रेझिन आर्ट आहे ना? किचेन्स आहेत, एक कॉफी कोस्टर्स आहेत. अच्छा. ईव्हीला आहे ना? हो, इव्हेन बुकमार्क्स पण आहेत. बुकमार्क्स आहेत. सुंदर. आणि काय प्राइस आहे यांची? काय किंमत आहे? ह्याची 100 रुपीज आहे आणि पेअर मध्ये असेल तर 100. खूप छान. आणि इथे टॉट बॅग्स वगैरे लावले. ऍपल बॅग आहे, अच्छा अच्छा. टिफिन बॅग आहे, टिफिन बॅग आहे, सगळ्या प्रकारचे बॅग्स आहेत. सगळे साठी आहे ना, काळा घोडा आर्ट फेस्टिवल मध्ये येण्यासाठी आहे ना तुम्हाला काळा घोडा स्टॅच्यू जर गुगल मध्ये टाकला तरी तुम्ही गुगल लोकेशन मिळेल तुम्हाला. आणि मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण पत्ता देईल. जहांगीर आर्ट गॅलरी सुद्धा आहे बाजूला, लँडमार्क सांगायचं झालं तर. आणि 116 नंबर बस नंबर सुद्धा येते. फक्त तुम्हाला 5 रुपयामध्ये इकडे येऊन सोडणार. रिगल सिनेमा जवळ उतरल्यानंतर तुम्हाला 2 मिनिटाच्या अंतरावरती काळा घोडा आर्ट फेस्टिवल आहे. या फेस्टिवलची शेवटची तारीख असणार आहे 2 फेब्रुवारी आणि वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. आर्ट इन्स्टॉलेशन आणि स्टॉल्स नाहीये अजूनही. बाकी बरेच आयटम आहे. इथे चिल्ड्रन वर्कशॉप होतं, पुन्हा आर्टिस्टनल स्टॉल, व्हिज्युअल आर्ट हे सगळं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इथून बाहेर गेल्यानंतर या साईडला लागलेलं आहे. त्यासोबत सोबत कुपर एज तिथे पण विविध प्रकारचे इन्स्टॉलेशन लागतात. हे सर्व आहे ना, सर्व चित्रकला आहेत. हे सगळे स्टॉल आहेत.
म्हणजे ज्यांना आर्टची आवड आहे ना त्यांच्यासाठी तर एक पर्वणीच आहे. आणि कुपरेज क्रॉस मैदान इथे सुद्धा इन्स्टॉलेशन लागलेले आहेत, तर तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.